तर विधानसभेत आज मुंबईच्या प्रश्नावर चर्चा होईल। अंधेरी सबवेमध्ये साचणारा पाणी यावर तोडगा काढण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे। दक्षिण मुंबईत जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा देखील मुद्दा आहे, यावर देखील चर्चा होईल। तर कुर्ला इथल्या रेल्वेच्या जागेवरील वसाहतींचा प्रश्न देखील मांडला जाणार आहे। याखेरीज काळा चौकी जिजामाता नगर एसआरए प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे सभागृहात आज मुंबईचा मुद्दा महत्त्वाचा असेल। अंधेरी सबवे गेल्या 50 वर्षापासून पाण्याखाली असतो। अंधेरी सबवे थोडा पाऊस पडला की सगळ्या टीव्ही चॅनलमध्ये हेडलाईन अंधेरी सबवेची असते। परमानेंट तोडगा काढण्यासाठी आज लक्षवेधी लावलेली आहेत आणि शासनाकडे आज मी विनंती करणार आहे, येणाऱ्या पावसाआधी अंधेरी सबवेच्या कायमस्वरूपी सोल्युशन शासनाने काढावं आणि मला विश्वास आहे की महायुती सरकार हे करू शकते। जे 50 वर्ष कोणी केले नाही तर हा वेळी होणार आहे। मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर होईल आमदार मुर्ची पटेल यांनी विश्वास व्यक्त केलाय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भावासारखे काम करतात असंही मुर्ची पटेल म्हणतात। कढीपत्ता टिश्यू पेपर हा शिवसेना नाही, हा असली आणि बाळासाहेब ठाकरे जे विचार घेऊन आम्ही जाणारे पुढे शिवसैनिक आहे। आम्हाला कोणी वापर करू शकत नाही। महायुती आमची भक्कम आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भावासारखे महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि त्याच्या उद्धव साहेब ठाकरे हा मोठे नेते आहेत। त्याच्या पायाखाली जमीन आता सरकारला लागली आहे। लवकरात मुंबईत महापौर हा महायुतीचा बसणार। घायवळ टोळीतील सदस्यांना शस्त्र परवाना आहे। एजंट निलेश फाटकनं 15 जणांना परवाना दिलेला आहे। बनावट कागदपत्रांद्वारे परवाना दिल्याची धक्कादायक बाब समोर आहे। फाटक विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।